सुंदर मनामध्ये भरली. दौलत, एकदा सांगितलेलं कळत नाही. लांब राहायचा आब्यापासून. आब्या शर्यतीत येणार ना बाई तू? बोल ना आब्या, गप्पा बरं आहे तू. येणार ना शर्यतीत? कसा येणार आहे तू शर्यतीत? म्हणजे पायानं अधू केलं ना तू त्याला. चार पावलं चाललं की दमतो अभ्या. आधाराशिवाय धड चालता येत नाही त्याला. कुठं ते जड चोखड घेऊन पळणार आहे तो. पायावरच मारलं ना तू त्याच्या. मग काय मुकला तो शर्यतीला. लतिका वहिनी फालतू आरोप नाही करायचे बरं. तू पाहिलं का मला याला मारताना? मी पाहिलं ना. तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार आहे? नाही विश्वास नाही, खात्री आम्हाला. हे काम तूच करू शकतो. ते बोलले बेवडेश्वर मध्ये बोलणारच ना भाऊ, बोलणारच. तुझ्यामुळे माझ्या भावाची अवस्था झाली. तुला भीती होती ना? जर माझा भाऊ शर्यत जिंकला तर तुझ्या आबरूचे पंचनामा होणार अख्ख्या गावात. म्हणून तू केलं ना हे सगळं. कसं बोलू राहिला यार तू बेवडेश? अभिमन्यू जर शर्यतीत आला असता तर आम्हाला आनंदच झाला असता ना. आम्हाला मजा आली असती ना लढायला. माझी बी इच्छा आहे दौलत, लढायची. तुला चित करण्याची यापेक्षा दुसरी चांगली संधी नाही. कसा चित करणार आहे तू त्याला? पायाची अवस्था पाय. आहेत का धड आपले पाय? हाय म्हणूनच बोलतोय मी. एवढंच कळतं ना तर डॉक्टर व्हायचं होतं. तुम्ही दोघं कायला भांडू राहिले रे आता? नाही तर काय करू दादा. आणि दौलत, कळलं ना तुला आता अभ्या शर्यतीत काही भाग घेत नाहीये. प्लीज प्लीज तू जाय आता. तूच लढ, शर्यत जिंक. आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत तुझ्या बरोबर. हा, देव तुझं भलं करू. जाय आता. थँक्यू थँक्यू. काय दिली बरं आले? एवढं काही नाही. या वर्षी नाही भाग घेऊ शकला तू शर्यतीत. पुढच्या वर्षी दोघं एकत्र लढू ना. बरं या वर्षी शर्यत लढायला नाही, निदान खायला तरी येशील का नाही? येऊ का आबुडी? सांगायचं राहून गेलं. तुला आपल्याकडनं सप्रेम भेट. अकॅडमी गडमी अकॅडमी गडमी मस्त आहे ना? शर्यत पाहायला येताना या व्हीलचेअरवर बसून यायचं बरं. सगळ्यांना निमंत्रण आहे. जागीरदार फॅमिली, सहकुटुंब, सहपरिवार अगत्य येण्याचं करावे. येऊ का? कल्प्या गाडी घाड चल. अरे नमस्कार वहिनी. नमस्कार मालक. उद्याचं काम नीट करणार ना? 100% मालक. येऊ का? या. हसती कायला?
अरे अभि आनंदच एवढा झालाय, काय करू मी? आनंद झालाय कसला? शर्यतीत भाग घेणार नाही याचा का चालू शकत नाही याचा? अभ्या तुझं तुला तरी कळतंय का? केवढ्या जोरात लात मारली पाय तू. अभ्या तुझा पाय आधी सारखा स्ट्रॉंग झालाय. अभ्या कधी कधी शत्रूला बेसावत ठेवणं बी गरजेचं असतं. जर दौलतला कळलं असतं ना की तू पूर्वीसारखा फिट झालाय तर त्यानं परत काहीतरी कांड केलं असतं. दरवेळी शक्ती कामी येईल असं नसतं रे. कधी कधी युक्तीचा बी वापर करावा लागतो. काय आता कुठे गेली ती? हव्याकडे पाठवलं तिला. का तिला तर बहानाच भेटलाय ना घरकाम न करण्याचा. आता मी पडलं का सगळं स्वयंपाक पुन्हा मायावर. करते दुसरं काय. नशिबी. काय सगळा स्वयंपाक करून गेली ना ती? आता बाई ते आता तू काय काम करणार माय? सगळं काम तर करून टाकले तिने. हा हाय हाय एक काम हाय तुझ्यासाठी. मोबाईल मध्ये गेम खेळायचं. जाय तेवढं महत्वाचं काम आहे ते. गेम खेळ जाय. हा जाय. बाई तेवढा तो नाकावर राग. राहू दे. गोळ्या द्यायच्या होत्या. द्या इकडं मी देते त्याला. अहो आमचं कामच आहे हे. मी देते गोळ्या. हो मी देते ना. द्या. ताई देईल ना ती गोळ्या. हं? तिला बी काळजी आहे ना. दे. हॅलो. हा वहिनी बोला. काय? थांबा थांबा थांबा. मालक वहिनीचा फोन आहे. हॉस्पिटलमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालाय. लाऊडस्पीकरवर टाक. हा वहिनी बोला. ती अभिमन्यूची बायको ऐकत नाहीये. म्हणजे लती ना डब्बी. अहो मी गोळ्या देत होते ना तर ती म्हटली मी देते. आणि हे तुम्ही मला आत्ता सांगू राहिले. ते आज पण मी गोळ्या देत होते ना ती सकाळी सकाळी इथे येऊन बसली. आपण त्या डब्बीला म्हणाव डब्बे तुझं काम कर. हॉस्पिटलच्या कामात ढवळ नको करू म्हणा. अहो पण ती डॉक्टरांकडे गेली तर माझी नोकरी जाईल ना साहेब. अहो वहिनी नोकरी नाही जाणार आहे तुमची. आपण गॅरंटी दिलं ना तुम्हाला. काय काळजी करता? हे बघा आब्या उद्या झोपला पाहिजे म्हणजे पाहिजे. मला बाकी काही माहिती नाही. कळलं का? ठेवा. हे मुक्या काम झालं पाहिजे. सांग तुझ्या वहिनीला. हा मालक. ह्याच्या नाही तर डोलीच्या वहिनीला सांग. नाशिक तुम्ही हा त्या ढोलीच्या वहिनीला सांग
का ती आगाऊ टुनटुन आब्याला औषध देऊ देत नाही म्हणून. नाही, 1 मिनिट, पण तुमची बहीण त्या जागीरदाराच्या घरी दिलेली ना, तुम्हीच अभिमन्यूच्या विरोधात. अर आब्याच्या विरोधात नाही, लतीच्या विरोधात. काय आहे ना, आब्या जर का ही शर्यत जिंकला ना तर सगळं क्रेडिट त्या ढोलीला जाईल. तर उलट काय बी कर, पण ही शर्यत तू जिंकलाच पाहिजे. हे बघ, तुला ना आपल्या फ्रेंडशिपची शपथ आहे बरं का. काय बी कर, पण यंदा तुझी हॅट्रिक व्हायलाच पाहिजे. हलक्यात घेऊ नको बरं. भाऊजींना गोळ्या घेऊ देत नाही. हा ना, स्वतःला काय डॉक्टर समजू राहिली काही. आधी काय तर म्हणे हिला नोकरी करायची होती, नंतर काय तरी होर्डिंग वरतीच दिसायचं होतं. मग काय हिचं ट्रेनिंग सुरू झालं ना. ही ना स्वतःला डॉक्टर समजू राहिली. आता डॉक्टर बी यायला लागली वाटते हिला. तिथे मी तुला सांगून ठेवते, मी ना हिला आब्याच्या जीवाशी अजिबात खेळू देणार नाही. नाही नाही, तू काय काळजीच करू नको ना. ती आता काय करूच शकणार नाही. पाहिजे ठेवते. आता बे, ही लती आहे ना, भाऊजींना औषधं घेऊ देत नाहीये. म्हणजे ती नर्स आली होती खोलीमध्ये, तिला परत पाठवलं लतीनी. का बरं? तीच तर आहे ना, का अशी वागती आपल्याला कळत नाही ना तिच्या मनात काय चाललंय. तुला कोण बोललं? मला हे बोलले, आशू बोलला. हा, पण त्यांना सांगू नका की मी तुमच्या समोर पचकले म्हणून. लतीला फोन लाव. आपण माझं नाव घेऊ नका तुम्ही. मी लावते फोन, तुम्हाला भाऊजींची शपथ आहे. हा, मी तिला फोन लाव. माय लावलं. मामींचा फोन आहे. हॅलो, हा मामी. लते, तू आब्याला गोळ्या का बरं नाही घेऊ दिल्या? नर्सला परत पाठवलं म्हणे तू. हॅलो, हायस का ग लते? हा 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 मामी. हा हा, बोल की मग. ते मामी. आशू लते, हा हा, आहे ऐकतोय मी. बोल तू, लाऊडस्पीकरवर फोन. बोल बोल. खरं आहे ना हे? आहे. आई, मी घेतल्या गोळ्या. त्या नर्सला परत पाठवलं ना पण? हा, लतीला तिच्या हातून द्यायच्या होत्या ना मला गोळ्या, म्हणून. तुम्ही नाही, आता नवीन लग्न झालंय ना त्यांचं, रोमांस वगैरे काही करायचं नाही का त्यांनी? हा, सॉरी मामी. रोमांस साठी सॉरी? आशू आशू, मी हाय इथं. चावटपणा पुरे करा बरं तुम्ही. आणि पाहिलं ते, तू गोळ्या दिल्या तर माझी काही हरकत नाही बरं का. पण माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्याला आब्याला मैदानात जाऊ द्यायचं नाही. तुमच्यावर विश्वास आहे माझा, माझी बाकी काहीच तक्रार नाहीये. मी असं विचारलं ना म्हणून तू रागू नको बरं का लते. काय आहे ना, शर्यत तोंडावर आली ना, ती तोंडावर आली नसते ना तर मी असं काही. नाही मामी, असं काहीच नाहीये खरंच. बरं, मग मी रात्री येऊ लागले बरं का डबा घेऊन जेवणाचा. तोपर्यंत काळजी घ्या माझ्या लेकराची. त्यासाठीच आहे ना आई आम्ही इथे. आब्या, आब्या तुला माझी शपथ. हा, तुला माझी शपथ आहे. परत शपथ घातली तर धत. तू लवकर बाराहून घरी ये पाहू आता. हा, चल ठेवू का मग मी आता? हा, बाय आई. घरी तरी येणार आहे मी, मानानं ढाल घेऊ. आत्याबाई, तुम्ही नका ना त्या त्रिकुटावर विश्वास ठेवू. मी सांगते ना तुम्हाला, काहीतरी खिचडी शिजू राहिली. हे मी उगा माझ्या कानाशी बुनबुन करायची नाही. बाजू
बुनबुन नाही करत आहे आत्याबाई, पण जर का त्या नर्सला त्या हे पाय आशुनी काय सांगितलं तू ऐकलं नाही का? नवीन लग्न झालंय त्यांचं. आता आपल्याला वाटलं असेल की बा बायकोच्या हातनं गोळ्या घ्याव्या, तर काय बिघडलं? आशूचं नाव पुढं करून तू उलट सुलट भरू नको माझ्या मनात. मी काय खोटं सांगितलंय का? खरं बी नाहीये ते. यांनीच सांगितलं मला. हे मे आशूच्या सांगण्याचा हेतू काहीतरी वेगळा असेल आणि तू त्याला फोडणी करून मला सांगू नको. असं करू नये माय, असं करू नये. नाही हो आत्याबाई, मी असं नाही. हे पाय, माझा त्या पोरांवर विश्वास आहे. आता तोंड बंद आणि हात चालव. अगं डबा घेऊन जायचंय माझ्या लेकरासाठी मला. मग हो का आपलं काहीतरी असं. चहा घेणार का तू? हा कर ना माय, कर. गुणाचं लेकरू आहे माझं. कर. घरी कसं कळलं पण? मला बी शॉक बसला. नाही, इथं नक्कीच कुणीतरी हेर आहे. तिची नाहीची ओळख बी नाही. हेमा 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 नक्कीच हेमानं काढा केल्या असते. पण वहिनीनं कुणी सांगितलं? काहीतरी तर चेन आहे पण. नर्सने मुक्याला, मुक्यानं दौलतला दौलतनं कामिनीला आणि कामिनीनं वहिनींना. दौलत नाशिक. हॅलो. शर्यतीच्या सत्कार समारंभामध्ये तू उठून दिसला पाय, म्हणून हा शर्यतीचा ड्रेस कोड माझ्याकडनं तुला गिफ्ट. नाशिक. दौलत, तुला तुझ्या हॅट्रिक साठी लई म्हणजे लई शुभेच्छा. थँक्यू. दौलत, आपल्या फ्रेंडशिपचा प्रश्न आहे बर का. तू जर का ही शर्यत जिंकला ना तरच आपली फ्रेंडशिप कंटिन्यू. आता सावध राहणं गरजेचं आहे. प्लॅननुसार सगळं करायचं आता. मला बी एक सेशन करायचंय व्यायामाचं लास्ट. इथं कर. करतो ना. नाही स्टेडियमच आहे ना हे. अरे ते एवढी जागा आहे का दादा? अरे इथं हात आडवा केला तरी हे पडतंय ते पडतंय, डोक्याला ताप. दादा नाही 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 अजिबात नाही. हा आब्या, काय काय मी कुठं काय बोलतोय अजून? बोलू बी नको, कळलं का? आता हे बाहेर बिर जायचं नाव बी काढू नको. दादा दादा तू करू शकतो एकदा लास्ट. म्हणजे परत खोटं? एकदा लास्ट नाला ते प्लीज. हे पाय आप्पा याच्यात आपण येऊ परत. हा एकदा मोकळ्या हवेत जाऊ द्या ना मला प्लीज. दादा तू करू शकतो यार. पण मग मोकळी हवा इथं बी आहे ना. मजा नाही राव शर्यतीत. का बरं रे? शर्यतीची जान हॉस्पिटलमध्ये ना. यावर्षी ना अभिदादा जिंकायला पाहिजे होता राव. काय राव तुम्ही नाही का दौलतला पाहता? दरवर्षी तोच पळतो ना दौलत. काय बोललो तू? 3, 2, 1 गो. अरे हळू, एवढी आती घाई नको करू. ते बारीक मैदान नाही. आधी डोक्यात नाही आलं माया, नाही तर इथंच पळालो असतो रोज.
डोकं वापरतो कुठं तू? तुला तर नुसती चिडचिड करता येते. बघ बायको आली आणि तिने डोकं वापरलं बघ. मला आत्ता कळलं संसाराचा गाडा ओढायला दोघं का लागतात ते. म्हणजे एकाचं डोकं बंद झालं ना की दुसरं डोकं चालवतो. त्यामुळे ना गाडा थांबत नाही, रॅटलाच जातो. ऐ बायकोचं कौतुक करतो तर काय बघू राहिलं रे याकडं? पळ जरा पळ. मी खाली थांबतो, आप्पा आले ना की फोन करतो. हा चालेल. आलो. चल थोडं स्ट्रेचिंग करू. चल आता थोडं रनिंग कर. बर इथं पळण्याचा बरोबर अंदाज येईल ते. टायमर लावून मी पळतो. पण अभ्या जास्त वेळ नको. आप्पा कधी बी येतील. आणि सावकाश पळ, लगेच स्पीड वाढवू नको काय. हा गुरुजी पळतो नीट. लावा टायमर. 3 2 1 गो. हिमतीने जिंकण्या सज्ज हो. जय घोष हो दे, जल्लोष हो दे, जय घोष हो दे, जल्लोष हो दे.